शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. बंधू खराच्या शिवनिका संस्थानाचे बँक अकाउंट सील. खराच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमिनी, घर, दुकानांची चौकशी. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू. बंधूबाबा अशोक खराचं नाशिकमधील लोकस कार्यालय SIT कडनं सील. तर खरात विरोधामधील नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे SIT कडे वर्ग. बंधूबाबा अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल. नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई. बंधू खरात विरोधात आतापर्यंत 8 गुन्हे दाखल. बंधू खरात प्रकरणातील अज्ञात तक्रारदारासोबत TV9 मराठीच्या प्रतिनिधीचा संवाद. खरातने खोट्या विधी दाखवून जासूदला 5 कोटींना फसवलं. नकली साप आणून 25 मिनिटं खांद्यावर खेळवायचा अज्ञात तक्रारदाराचा दावा. बंधूबाबा खरातला नाशिक प्रशासनाकडूनच बंदुकीचा परवाना. खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त. त्याने 5 काडतुसं कशासाठी वापरली याचा तपास सुरू. स्वतःला अंकशास्त्रज्ञ सांगणारा खरात 10वी नापास. बंधू गावातून अंडी चोरून विकत होता. गावकऱ्यांनी सांगितले किस्से. तर कहांडळवाडी ग्रामस्थांकडनं खरातचा कोंबडी चोर असा उल्लेख. राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीत चाकणकरांच्या राजीनाम्यावर वरिष्ठांचं एकमत. रुपाली चाकणकर यांच्या वर्तणुकीमुळे पक्षाला डाग लागला. बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा. मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाण्याची जोडणी. यही तो नहीं ताज का राज. शीतल म्हात्रेंकडनं सवाल उपस्थित. ताज का राज फुटला तर तोंडचं पाणी पडेल, म्हात्रेंचा इशारा. तर शीतल म्हात्रेंचा रॅलीतला व्हिडिओ कोणी व्हायरल केला? ओरिजिनल व्हिडिओ सापडला का? सुषमा अंधारेंचा खोचक सवाल. तर बात निकली तो दूर तलक जाएगी. ताज का राजवरून अंधारेंचा निशाणा. संजय राऊतांनी राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव का घेतलं? खासदारांच्या बैठकीत प्रियांका चतुर्वेदींचा सवाल. तर मी पक्षप्रमुख, सर्व अंतिम निर्णय मीच घेतो. ठाकरेंनी संजय राऊतांची बाजू घेतली. संजय राऊतांनी बैठकीत खडाजंगी झाल्याचं वृत्त फेटाळलं. मी बैठकीत नव्हतो, पण तिथे असं काही घडलेलं नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. डिझेलचा मुबलक साठा देशाकडे आहे, कोणीही रांगा लावू नयेत, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. तर इंधन खताचा काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा. नाशिक, नागपूर, जालन्यामध्ये पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी. तर अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधन टंचाईचा भडका. जालना रोडवरील 7 पेट्रोल पंपांचा साठा संपला. पंपावर प्रचंड गर्दी, नागरिकांची मोठी गैरसोय. आखाती देशामधील युद्धावर पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार. उद्या संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा. निवडणूक असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री मात्र बैठकीला नसतील. नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरात उत्सवमूर्ती रथामध्ये विराजमान. मुख्यमंत्री फडणवीसांनी ओढला रामरथ. शोभायात्रेमध्ये रामनामाच्या जयघोषात नागपूर नगरी दुमदुमली. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पावसाचं धुमशान. अवकाळीमुळे बागायतदार धास्तावले. आंबा, काजू पीक धोक्यात. दरम्यान 30 आणि 31 मार्च दरम्यान राज्यात वादळी पावसाचा अंदाज. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.